मैत्रिणींनो, आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. तर आपण फराळाचे वेगवेगळे प्रकार करत असतो. तर आज मी तुम्हाला त्यातलाच एक प्रकार करून दाखवणार आहे, एकदम वेगळा. ह्याला गॅस न वापरता, काहीही न करता मी तुम्हाला राजगिऱ्याची खीर करून दाखवणार आहे. तर त्यासाठी पहा, मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 राजगिऱ्याचे लाडू घालायचे आहेत आपल्याला. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. हे पहा, 2 लाडू, म्हणजे किती जणांना खीर खायची त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये मी हे गरम दूध करून घ्यायचं एकदम. हे दूध उकळून घ्यायचं. ते दूध मी ह्याच्यामध्ये लाडू बुडतील इथपर्यंत दूध घालायचं. म्हणजे 1 कप एवढं 2 लाडूंसाठी 1 कप दूध एवढं भरपूर आहे. आता त्यासाठी मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर आता आपण ड्रायफ्रूट्स टाकू ह्याच्यामध्ये. हे बघा, मी ह्याच्यावर 1 चमचा तूप घालून मी हे गरम करून घेतलेलं आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम थोडेसे टाकणार आहे आणि असे थोडेसे त्याला आपण हे पहा थोडे असे हलवून घ्यायचे. हे पहा, जास्त त्याला काही थोडंसं खरपूस झालं पाहिजे. हे पहा, आणि आता ते आपण ह्याच्यामध्ये ह्या लाडवामध्ये आपण हे घालायचे. हे पहा, आता हे तुपामुळे आहे ना, ही खीर एकदम आपली टेस्टी होते. पहा, हे पहा, आता हे असं आपण 2 लाडूला 1 कप मोठं दूध, 1 कप भरून मी दूध घातले आणि उकळतं दूध घ्यायचं एकदम गरम. ह्याच्यात साखर वगैरे घालायची काहीही गरज नाही. तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असतील ना, ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. हे पहा, आता आपली ही खीर एकदम मस्त तयार झाली आहे आणि खूप खमंग लागते खायला. आपण ह्याच्यामध्ये तूप घातलेलं असतं ना, त्याच्यामुळे त्याला आणखीन चव येते. तर हे पहा, ही आपली उपवासाची राजगिऱ्याची खीर तयार झाली. अगदी 5 मिनिटात होणारा पदार्थ आहे. तुम्हीही असा पदार्थ करून पहा. अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा इतरही उपवास नसला तरी इतर वेळी जरी खाल्ली, ही खीर करून खाल्ली तरी अत्यंत पौष्टिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी सर्वांनी करून पहा. 5 मिनिटात होणारी आहे. ह्याला जास्त काहीही सामान लागत नाही. तर पहा, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हे तुम्ही पण करून पहा. धन्यवाद.